वतीनं प्राचार्य सीताराम देसाई यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली दाखवतो. येणाऱ्या 7 जुलैला मला बारामतीमध्ये येऊन 30 वर्ष पूर्ण. 7 जुलै 1994 रोजी ज्यावेळेला आमच्या महाविद्यालयामध्ये विद्याप्रतिष्ठानच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये मी रुजू होण्यासाठी आलो. त्यावेळेला पहिल्यांदा मी पहिल्यांदा TC कॉलेज. त्यावेळेला मोबाईल नव्हते, लँडलाईन नव्हते. समोर येऊन भेटल्याशिवाय, प्रत्यक्षात येऊन भेटल्याशिवाय माणसाची भेट होत नव्हती. मी TC कॉलेजमध्ये आलो. कॉलेजमध्ये गोसावी सरांना भेटलो. गोसावी सरांना विनंती केली आणि मला विद्याप्रतिष्ठानात जॉईन व्हायचं आहे, तर माझ्यासोबत मोठ्या भावासारखं प्राचार्य सीताराम गोसावी मला त्यांच्या स्कूटरवर बसवून घेऊन विद्याप्रतिष्ठानामध्ये घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर सर मला तिथे घेऊन गेले. माझं जॉईनिंग झालं. थोडा सर तिथे थांबले आणि सर परत आले. TC कॉलेजमध्ये ते परत आले. त्यावेळेच्या आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुयोगी खरोसेकर यांनी मला प्रश्न विचारला होता की बारामतीच्या गोसावी सरांची तुमची ओळख कशी काय, असा त्यांनी मला प्रश्न विचारला. तत्पूर्वी एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा की मी जॉईन होण्यापूर्वी त्यांनी मला घरी घेऊन गेले. घरी जेवायला दिलं. सीमा होती, जेवायला दिलं आणि जेवण करून मग मला कॉलेजमध्ये जॉईनिंगसाठी ते घेऊन गेले. मुरुमकर सर ज्यावेळेला आम्ही प्राध्यापक झालो, सीमा आमची वर्गमैत्री, सुधाकर शरार, शिवा जेंडे, संजय घोडेकर शेजारी बसल्या, तो प्राचार्य आहे, आनंदा गांगुर्डे, आम्ही थेट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृह क्रमांक 5 मधून इथे प्राध्यापक झालेली मुलं आम्ही बोलत होतो. आमच्या सुधाकर तयार होता, शिवाजी तयार होता, पण मी काय, आनंदा काय किंवा आमचा संजीव बाबा काय, आम्ही अडखळत पावलं टाकत. त्या कालखंडात आमची जी अडखळत पावलं पडली, प्राध्यापक म्हणून जी पावलं पडली, ती पावलं पडत असताना मी प्राध्यापक म्हणून तयार होण्यासाठी जे अनेक लोकांचं योगदान आहे, त्याच्यामध्ये TC कॉलेजच्या प्राध्यापकांचं काम होतं, योगदान आहे. जीवराज सभागृहामध्ये ज्यावेळेला माझं व्याख्यान झालं होतं, त्यावेळेला त्या सभागृहात प्रस्तावने दाखल मी बोलत असताना या सगळ्या बाबींची नोंद केली. ते गेले सर किती मोठी परंपरा होती TC कॉलेजमध्ये. तिथं आल्यानंतर सर अय्यर सर भेटले, शहा सर तर माझ्या मुलाखतीलाच होते, गोसावी सर होते, घेरे सर आहेतच. आमच्यासोबत जॉईन झालेले नेमाडे मॅडम आणि मराठीच्या कनिष्ठ विभागामध्ये भेटलेले आगवणे सर. नंतरच्या कालखंडात आम्हाला मुरुमकर सर भेटले, कदम सरांचा परिचय झाला, प्रभुनी मॅडमचा परिचय झाला, मॅडम सुर्वे सरांचा परिचय झाला. सुर्वे सरांचा आमच्यावर प्रचंड मोठा प्रभाव पडला. नंतरच्या कालखंडात कोकरे सर, साळुंखे सर, खाडे सर, सावंत सर आणि नीलम पाटील मॅडम, ही काही मानवी दाखल मी तुम्हाला नावं सांगितली. या सगळ्या दिग्गज प्राध्यापकांचा, अनुभवी प्राध्यापकांचा, ज्येष्ठ प्राध्यापकांचा TC कॉलेजच्या आमच्यावर आणि शारदानगरच्या लता महाजन मॅडम यांचा आमच्यावर जबरदस्त प्रभाव पडला. त्या कालखंडामध्ये आताच्यासारखी जी काही संपर्काची साधनं होती, ती कोणत्याही प्रकारची संपर्काची साधनं नव्हती. आता मला जरी काही प्रश्न पडला तर तातडीनं मी सुधाकरला फोन करतो, शिवाजीला फोन करतो, आनंदापूर सोबत असतोच आणि मला जी काही शंका असते त्या शंकेचं मी निरसन करून घेतो. पण त्या कालखंडात ती सोय नव्हती, तर मी विद्याप्रतिष्ठानमधून सरांच्या घरी येत होतो. सर विवेकानंद नगरमध्ये राहत होते, सरांच्या घरी येत होतो आणि माझ्या अध्यापनासाठी ज्या ज्या काही अडचणी येत होत्या त्या अडचणी मी सरांच्याकडून सोडवून घेतो. खूप वेळेला मी सरांच्या घरी आलो, त्यांच्याशी गप्पा मारल्या, मी त्यांचं मार्गदर्शन घेतलं. त्याच्या आधी आम्ही MPhil असताना सर बऱ्याच वेळेला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये येत होते, तिथं भेटत होते. शिवाजीच्या तोंडून, ज्ञानेश्वर वाल्हेकरच्या तोंडून, आमचा मित्र शैलेश त्रिभुवन यांच्या तोंडून, कोपरगावच्या आम्ही त्यांच्या आठवणी ऐकत होतो. पण नंतर माझा जेव्हा जसा इतका संपर्क वाढला तसं एकदा त्यांनी माझ्याबद्दलची प्रतिक्रिया व्यक्त केली आणि ती प्रतिक्रिया व्यक्त करत असताना सर असं म्हणाले होते की श्रीराम गडकर या मुलाचं व्यक्तिमत्व रुजू व्यक्तिमत्व आहे. मी असं म्हणतो की सरांचं सुद्धा रुजू व्यक्तिमत्व आहे. आता खंबळकर आणि त्याचा उल्लेख केला होता, सरांचं सुद्धा रुजू व्यक्तिमत्व आहे. सरांनी आता परिचय करून देत असताना सांगितलं, मुरुमकर सरांनी सांगितलं, यथावकाश गोसावी सर प्राचार्य झाले आणि आम्ही जेव्हा आमच्या कॉलेजमध्ये त्यांना रिसोर्स पर्सन म्हणून बोलवलं, मी एकदा घरी आलो
त्यांना विनंती केली आणि वर्णनात्मक भाषा विज्ञान शिकवताना माझ्या काही अडचणी होत्या, त्या अडचणी सोडवण्यासाठी एखाद्या रविवारी तुम्ही यावं अशा प्रकारची मी त्यांना विनंती केली. 24 फेब्रुवारी 2000 हा तो दिवस होता, एक रविवार होता आणि त्या रविवारी सर आले, सीमा होती, माझ्या माहितीप्रमाणे क्रांती पण आली आणि सरांनी 8:30 वाजता सकाळी वर्णनात्मक भाषा विज्ञानाचं लेक्चर सुरू केलं होतं. दुपारी 1:30 वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारचा ब्रेक न घेता आमच्या विद्यार्थ्यांना वर्णनात्मक भाषा विज्ञान समजावून सांगितलं. जसं आमच्या विद्यार्थ्यांना त्यांनी समजावून सांगितलं तसं मीही ते समजून घेतलं. मला नंतरच्या कालखंडामध्ये वर्णनात्मक भाषा विज्ञान शिकवताना कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही. गोसावी सरांचं आमच्या कॉलेजमध्ये झालेलं ते जे लेक्चर आहे ते लेक्चर मी आठवणीनं लक्षात ठेवलेलं आहे. माझा त्याच्यावर माझ्या व्यक्तिमत्वावर त्या लेक्चरचा जबरदस्त प्रभाव आहे. आमचा मित्र शिवाजीनं त्याच्या कॉलेजमध्ये नंतरच्या कालखंडात वर्णनात्मक भाषा विज्ञान घेतलं सर वैलोगे सर आणि ऐतिहासिक भाषा विज्ञानात ऐतिहासिक भाषा विज्ञान व मराठीचे व्याकरण या विषयावर चाकणच्या कॉलेजमध्ये शिवाजी एंडाईटने चर्चासत्र आयोजित केलं होतं आणि तिथं सर रिसोर्स पर्सन होते. तिथं सुद्धा ऐतिहासिक भाषा विज्ञान या विषयावर सरांची वाणी मी ऐकली, त्याच्यावरचं प्रभुत्व ऐकलं आणि माझ्या मनामध्ये ज्या काही किरकोळ शंका होत्या त्या शंका मी नंतरच्या कालखंडामध्ये मी त्या दूर केल्या. मुरुमकर सर नंतरच्या कालखंडामध्ये मी PhDचं रजिस्ट्रेशन केलं. TC कॉलेजच्या ग्रंथालयाचा मला फार मोठा लाभ झाला. नंतर आपण एकत्र एका कमिटीमध्ये काम केलं, संयुक्त कर्मयोग जयंती समितीमध्ये. तर माझं डिव्होशन डेडिकेशन बघून मुरुमकर सरांनी तर मला नंतरच्या कालखंडामध्ये सांगितलं की आमच्या ग्रंथालयामध्ये तुम्हाला मुक्त प्रवेश आहे. अशा प्रकारे त्यांनी परवानगी दिलेली होती. पण त्यावेळेला गोसावी सर, भेरे सर आणि नेमाडे मॅडम सीमा तर होतीच. त्या 3-4 मराठीच्या प्राध्यापकांनी मला खूप मदत केली. आपल्या स्वतःच्या नावावर त्यांनी मला पुस्तकं दिली आणि ती पुस्तकं माझं काम झाल्यानंतर, माझा अभ्यास झाल्यानंतर मी ती पुस्तकं त्या वेळेला परत दिली. सगळ्याच प्राध्यापकांचं योगदान आहे, पण गोसावी सरांचं सुद्धा योगदान फार महत्त्वाचं आहे. आता खांबळ सरांनी त्यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याचा उल्लेख केला. मुरुमकर सर आपण पण आपल्या भाषणामध्ये तो उल्लेख केला. सर बहुधा शिरवळला प्राचार्य म्हणून काम करत असावेत. डॉक्टर दाभोळकरांचा मृत्यू झालेला होता, त्यांची हत्या झालेली होती आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने असं ठरवलं, विद्यार्थी विज्ञान आणि विवेक हे जे पुस्तक आहे, ही पुस्तिका आहे, ही पुस्तिका आपण विद्यार्थ्यांच्याकडून पोहोचवावी अशा प्रकारचं कार्य या समितीनं हाती घेतलं. सरांच्या हातामध्ये काही पुस्तकं होती. ती पुस्तकं त्यातल्या 150 कॉपीज ते विद्याप्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांसाठी घेऊन माझ्या घरी आले आणि सरांनी सांगितलं की ही पुस्तिका फक्त 5 रुपयाला आहे. गोसावी सरांनी सांगितलं की पुस्तिका फक्त 5 रुपयाला आहे, पण आपण विद्यार्थ्यांना ती मोफत द्यायची नाही, आपण ती 5 रुपयाला द्यायची. त्याचं कारण असं, विद्यार्थ्यांना जर आपण ती मोफत दिली तर कदाचित त्याचं मोल त्यांना जाणवायचं नाही. आम्ही ती पुस्तिका सर विद्यार्थ्यांना तर दिली, पण मी आणि आनंद आम्ही दोघांनी पण त्या पुस्तिकेचं पारायण केलं आणि नंतरच्या कालखंडात आम्ही दोघांनी पण सुशिक्षितांच्या अंधश्रद्धा हा विषय आम्ही नंतरच्या कालखंडामध्ये तयार केला. आमचा हा जो व्याख्यानाचा विषय आहे त्या व्याख्यानाचं बीज, त्याचं श्रेय गोसावी सरांकडे जातं. नंतरच्या कालखंडामध्ये सुंदर प्रवास नावाचं पुस्तक मी सीमाला भेट दिलं. TC कॉलेजमध्ये कोणत्या तरी समितीसाठी मी आल्यानंतर, बैठकीसाठी आल्यानंतर मी ते सीमाला भेट दिलं आणि ते भेट दिल्यानंतर सीमाला ते घरी दिलं. नंतर कधीतरी आमची कोणत्या तरी एका सार्वजनिक कार्यक्रमात भेट झाली. ती भेट झाल्यानंतर मी सुंदर प्रवास सरांनी वाचलं होतं, माझं ते पुस्तक वाचलं होतं, गोसावी सरांनी ते पुस्तक वाचलं होतं आणि त्यांची जी काही प्रतिक्रिया होती ती प्रतिक्रिया मला फार महत्त्वाची वाटली होती. सरांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना असं म्हणाले होते की कोणताही प्राध्यापक अध्ययन करतो, अध्यापन करतो, तो मूल्यमापन करतो, तो संशोधन करतो, तो ज्ञान विस्ताराचं कार्य करतो. हे सगळं करत असताना तो आपल्या स्वतःच्या नोंदी पण ठेवतो. काही लोक नोंदी ठेवतात, काही लोक ते दैनंदिनी पण त्याचं लेखन करून ठेवतात. मी सुद्धा खूप मोठं काम केलं सर असं म्हणाले. माझ्या जीवनामध्ये मी सुद्धा ते अशा प्रकारचं खूप मोठं काम केलं, पण ते नोंदवून ठेवावं, त्याची दैनंदिनी लेखन करावं आणि त्या दैनंदिनीचं संक्षिप्त रूप तुमच्यासारखं सुंदर प्रवास या नावानं आपण ते प्रकाशित करावं असं मला माझ्या कधी ते लक्षात आलं नाही. ते तुमच्या लक्षात आलं. तुमचं हे जे काही सुचलं आहे त्या सुचण्याला मी सलाम करतो. अशी गोसावी सरांची माझ्या या सुंदर प्रवास पुस्तकाबद्दलची प्रतिक्रिया होती. मी आनंदानं आमच्या प्रतिभा आंतरमहाविद्यालय राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरणासाठी
सरांना बऱ्याच वेळेला बोलवण्याचा प्रयत्न केला, पण सर आपल्या वक्तृत्व स्पर्धेच्या तारखा नक्की असतात आणि त्या तारखा कधी आमच्या मॅच झाल्या नाहीत. त्यामुळं आमच्या बक्षीस वितरण समारंभासाठी गोसावी सरांना कधी येणं झालं नाही. पण सीमा आमच्या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून येऊन गेलेली आहे. देहदान ज्या वेळेला होत होतं आपल्या अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये, त्यावेळेला मी तिथं उपस्थित होतो. मी, सर्वेश, संग्राम आणि सरांचे जावई आणि तिथले जे काही अधिकारी होते ते अधिकारी मी लिफ्टनं वरती जात होतो. सर्वेश दुःखात होता, संग्राम दुःखात होता, पण त्या दुःखात सुद्धा मी संग्रामचं, सर्वेशचं आणि त्या जाहीररित्या सीमाचं, क्रांतीचं, सायलीचं, गिरीचं, तुमचं या सगळ्या कुटुंबियांचं मी मनापासून अभिनंदन करतो. दुःखात सुद्धा मी त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी देहदानाचा फॉर्म भरलेला नसताना सुद्धा सरांची इच्छा होती देहदान करण्याची, म्हणून त्यांनी सामाजिक क्रांतीचं काम केलं, क्रांतिकारक पाऊल उचललं. मी या गोसावी कुटुंबियाचं या दुःखात सुद्धा मनापासून अभिनंदन करतो आणि वैद्यकीय महाविद्यालयाला त्यांनी देहदानाच्या माध्यमातून जी काही त्यांनी मदत केली त्या मदतीबद्दल मी त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतो. सरांनी गुरुकर सरांनी त्यांचे अनेक पैलू सांगितले. माझं बोलणं कदाचित लांबलेलं असेल त्यामुळे मी थांबतो. आदरणीय गोसावी सरांच्या समर्पित जीवनाला मी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. त्यांच्या जीवनाला मी सलाम करतो. आणि आज सकाळी येताना मी संग्रामचं स्टेटस बघितलं. राजेंद्र सिंह लोखंडे या त्यांच्या सहकार्यानं एक अप्रतिम लेख लिहिलेला आहे. तो लेख मी वाचून आलो. त्या लेखाचं शीर्षक होतं समाज परिवर्तनाचा संदेश देणारा प्रेषित प्राचार्य सीताराम गोसावी. याच्यातले सगळे शब्द मला महत्त्वाचे वाटतात. प्रेषिताच्या रूपानं गोसावी सर इथं आले, या पृथ्वी तलावर आले आणि त्यांच्या हातून त्यांना जितकं अखिल मानवजातीच्या कल्याणाचं कार्य करता येईल तितकं कार्य त्यांनी केलं. त्यांच्या कार्याला, त्यांच्या समर्पणाला, त्यांच्या त्यागाला, त्यांच्या डिवोशनला, त्यांच्या डेडिकेशनला, त्यांच्या डिटर्मिनेशनला मी सलाम करतो. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. गोसावी कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचं बळ मिळो अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद.